नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत. बघा, बऱ्याच जणांना समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या याबद्दल कन्फ्युजन असतं की त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह नंबर असतात ते सम असतात का, विषम असतात का, किंवा त्यांच्यामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या असतात का, हे आपल्याला बघायचे. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सोपं बघा काय, सम आणि विषम. सम आणि विषम संख्या बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. काय, 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय, त्याला भागल्यावर बाकी शून्य उरली पाहिजे. बाकी किती उरली पाहिजे, शून्य उरली पाहिजे. किंवा त्याला दुसरी एक व्याख्या असते काय, त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असले तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. बघा आपल्या सर्वांना समसंख्या माहित असतं. उदाहरण घेऊ आपण. काय बघा, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, 12 आहे, 16 आहे, पुन्हा 232 आहे, पुन्हा 1728 आहे. अशा आपण समसंख्या किती लिहू शकतो. मग विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं, 0 ही समसंख्या आहे का. विद्यार्थी मित्रांनो, 0 ही सुद्धा समसंख्या आहे, कारण शून्याला जर 2 ने भाग दिला तर बाकी शून्यच उरते, म्हणून 0 सुद्धा ही समसंख्या आहे. बरोबर का. आता विषम संख्या, विषम संख्येचं बघा, विषम संख्येचा काय विषय, ज्या सम नाहीत त्यांना आपण विषम म्हणतो. किंवा थोडक्यात ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्याला आपण विषम संख्या म्हणतो. किंवा आणखी एक व्याख्या म्हणलं, ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर बाकी नेहमी 1 उरते त्याला आपण विषम संख्या म्हणतो. बघा उदाहरण बघूया आपण. चला काय, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11 आहे, 13 आहे, पुन्हा 15 आहे. या संख्येचे एक स्थान काय बघा, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, पुन्हा 1 आहे, 3 आहे, 5 आहे. किंवा असं पण घेऊ शकतो आपण 267. एकक स्थानी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 7 आहे. मग ही काय झाली, विषम संख्या. पण आता हे सर्व काय विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत किंवा नैसर्गिक संख्या आहेत. पण आता विद्यार्थी मित्रांनो, शून्याच्या डाव्या साईडला ऋण संख्या असतात किंवा निगेटिव्ह नंबर असतात. मग ती सम असतात का विषम असतात ते आपल्याला बघायचंय. इथंच बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. काय बघा, आता समजा -2 आहे, -4 आहे, -6 आहे, -48 आहे, हे सम आहेत का नाही हे आपल्याला समजून घ्यायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथंच बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की हे सम आहेत का नाही. मग लक्षात ठेवा आता इथून पुढे. बघा काय, इथून पुढे लक्षात काय ठेवायचं, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे बघा, पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स. काय, पूर्णांक संख्या किंवा इंटिजर्स काय असतात. पूर्णांक संख्या बघा, पूर्णांक किंवा इंटिजर्स काय असतात, याच्यामध्ये असतात बघा 0 असतो मध्यभागी. उजव्या साईडला काय असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. काय, उजव्या साईडला पॉझिटिव्ह नंबर, बरोबर आहे का. आणि डाव्या साईडला काय असतात, निगेटिव्ह नंबर. डाव्या साईडला काय असतात, निगेटिव्ह नंबर. विद्यार्थी मित्रांनो, इकडे पण अनंत असतात, इकडे पण अनंत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, सम आणि विषम या दोन संख्या आहेत का, ह्या इंटिजर्सचे प्रकार आहेत. काय, ह्या इंटिजर्सचे प्रकार आहेत, समसंख्या आणि विषम संख्या. मग विद्यार्थी मित्रांनो, जर समसंख्या आणि विषम संख्या हे इंटिजर्सचे प्रकार असतील तर निगेटिव्ह मधल्या पण संख्या सम असतील, निगेटिव्ह मधल्या पण संख्या विषम असतील. मग आपण उदाहरण लिहू. बघा चला, समत कोण आहे, 0 आपल्या सर्वांना माहिती आहे. इकडे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, ठीक आहे, काय अडचण का. निगेटिव्ह मधले पण घेऊन आपण. काय, -2 आहे, -4 आहे, -6 आहे, हे सुद्धा सम असतात. निगेटिव्ह मधल्या संख्या सुद्धा सम असतात. आणि तसंच विषमला आहे. विषमचं काय बघा 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 15 आहे. तसंच निगेटिव्ह मधले पण आपण घेऊ शकतो. -1, -3, -5, -7, -11, -15 हे सुद्धा विषम आहे. मग लक्षात ठेवायचं, समसंख्या आणि विषम संख्येचा विचार केला तर बघायचं, पॉझिटिव्ह, 0 आणि निगेटिव्ह या पूर्ण नंबरचा विचार करायचा, पूर्णांक संख्यांचा विचार करायचा. याच्या उलट आता ते मूळ आणि संयुक्त, बरोबर. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत असेल की बाबा निगेटिव्ह नंबर हे मूळ असतात का नसतात, संयुक्त असतात का नसतात. मूळ म्हणजे प्राईम नंबर, संयुक्त म्हणजे कंपोजिट नंबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं इथं पूर्णांक होतं, सम विषमला काय होतं, पूर्णांक होतं, तसं मूळ आणि संयुक्तला बघा नैसर्गिक संख्या असतात. काय असतात, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येलाच मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून सुरू होतात विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 5 डॅश 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 इन्फिनिटी. बघा नैसर्गिक संख्या आपण कशी वापरतो, मोजण्यासाठी वापरतो. मग मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या प्रकार आहेत कुणाच्या, नैसर्गिक संख्येच्या. कुणाच्या प्रकार आहेत, नैसर्गिक संख्येच्या. मूळ आणि संयुक्त या कुणाच्या प्रकार
नैसर्गिक संख्येच्या. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, मग नैसर्गिक संख्येचे प्रकार असतील तर मूळ संख्या कोणत्या, ज्यांना स्वतः आणि फक्त एकनेच भाग जातो त्यांना मूळ म्हणतो, प्राईम म्हणतो. आणि कंपोजिट नंबरला स्वतः एक आणि दुसऱ्या अनेक संख्येने भाग जातो त्याला आपण संयुक्त म्हणतो. बघा, पहिली मूळ कोण आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, बरोबर, या मूळ झाले. संयुक्त कोण असणार, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 9 आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणता एक ही मूळही नाही आणि एक ही संयुक्तही नाही. का नाही एक ही मूळ आणि संयुक्त, बघा मूळ संख्या व्हायला कमीत कमी 2 अवयव लागतात. किती, कमीत कमी 2 फॅक्टर लागतात. कसे कसे बघा, 2 आहे, 2 ला कसे बघा, 2 न पण भाग जातो, 1 न पण जातो. 3 ला बघा, 3 न पण जातो, 1 न पण जातो. समजा 11 आहे, 11 ला 1 न पण जातो आणि 11 न पण जातो. फक्त त्याला फॅक्टर किती आहेत, 2च आहेत. मूळ संख्या व्हायला 2 फॅक्टर लागतात. आपल्याला संयुक्त संख्या व्हायला कमीत कमी 3 फॅक्टर लागतात. काय, कमीत कमी 3, जास्तीत जास्त किती चालतात, आपल्याला काय अडचण नाही. मग बघा 4 ला किती फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वतः 4 न जातं, 1 न जाते, पुन्हा 2 न पण जाते ना, म्हणजे किती फॅक्टर झाले 4 ला, 1 2 3 झाले. तसंच बघा आता 9 घेऊ, 9 ला बघा 9 न जाते, 1 न जाते, 3 3 9, 9 ला पण 3 आहे. म्हणजे संयुक्त संख्या व्हायला कमीत कमी 3 लागतात. जास्तीत जास्त किती होतात बघा, इथं आपण 18 ही संख्या घेऊ. बघा 18 ला कोण कोण जाते बघा, 1 न जाते, 18 न जाते, 2 न जाते, 9 न जाते, 3 न जाते, 6 न जाते. बघा 3 पेक्षा जास्त असले ना विषय संपला, तर संयुक्त म्हणायचं, कंपोजिट म्हणायचं. मग विद्यार्थी मित्रांनो आता एक ला कोणी कोणी भाग जाते, फक्त 1 ला 1 नच जाते बघ, 1 ला फक्त 1 नच भाग जाते. मग ते मूळ संख्येमध्ये पण बसत नाही आणि संयुक्त संख्येमध्ये पण बसत नाही. का, संयुक्त वाले म्हणतात आम्हाला कमीत कमी 3 फॅक्टर पाहिजेत, मूळ म्हणते आम्हाला परफेक्ट 2 फॅक्टर पाहिजेत. मग 1 ला 3 बी नाही, 2 बी नाही. मग 1 ही काय विद्यार्थी मित्रांनो, मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, बरोबर का. मग पुन्हा आता म्हणता तुम्ही निगेटिव्ह नंबर असतात का मूळ संख्येमध्ये, विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्येमध्ये निगेटिव्ह नंबर असतात का, नसतात. मग नैसर्गिक संख्येमध्ये त्यांच्या मोठ्या घरातच निगेटिव्ह नंबर नाहीत, हे छोट्या छोट्या घरामध्ये निगेटिव्ह नंबर कुठून येणार, नाही येणार. मग लक्षात ठेवा, सम आणि विषम संख्या या इंटिजर्स किंवा पूर्णांकच्या उपप्रकार आहेत. त्याच्या पूर्णांक इंटिजर्सच्या. आणि मूळ आणि संयुक्त संख्या कुणाच्या आहेत, नॅचरल नंबरच्या उपप्रकार आहेत. ह्याच्या नॅचरल नंबरच्या उपप्रकार आहेत. धन्यवाद.